नमस्कार. आज आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्यामुळे आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पार्लेजी बिस्किटपासून जाळीदार केक बनवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता केक किती जाळीदार बनलेला आहे. आपण केक हाताने जरी दाबला तर तो आहे त्या ठिकाणी येऊन थांबतो. याचाच अर्थ आपला केक हा स्पंजी बनलेला आहे. व असा स्पंजी, मऊ, जाळीदार, टेस्टी केक कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. हा केक बनवण्यासाठी आपण ना ओव्हनचा वापर करणार आहोत, नाही अंड्याचा वापर करणार आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये आज आपण पार्लेजी बिस्किटपासून हा केक बनवणार आहोत. चला तर मग बनवूया पार्लेजी बिस्किटपासून हा जाळीदार केक. पार्लेजी बिस्किटपासून मऊ आणि जाळीदार केक बनवण्यासाठी इथे मी पार्लेजी बिस्किटचा एक 30 रुपयेवाला पॅक घेतलेला आहे. त्याच्यामध्ये छोट्या आकाराचे 4 पॅक आहेत. आपल्याला पार्लेजी बिस्किटचे 2 पॅक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तोडून घालायचे व ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे व एका भांड्यामध्ये काढून ठेवायचे. नंतर आपल्याला राहिलेले 2 बिस्किटचे पॅक मिक्सरच्या भांड्यामध्ये तोडून घालायचे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर इथे मी पाव कपच्या कपने अर्धा कप साखर घेतलेली आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर व बिस्किट आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे आणि नंतर ते आपल्याला बारीक केलेले बिस्किटमध्ये घालून घ्यायचे. पार्लेजी बिस्किट हे गोडच असतात, पण आपण त्याच्यामध्ये दूध देखील घालणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालावी लागते. व नंतर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये थोडे मीठ घालायचे आणि त्याच्यावरती आपल्याला स्टँड ठेवून घ्यायचे आहे व कढईवरती झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवायची आहे. नंतर आपल्याला केक टीन तयार करून घ्यायचा आहे. इथे मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर केक टीन असेल तर तुम्ही केक टीन देखील घेऊ शकता. कुकरच्या डब्याला आपल्याला आतून तेल लावून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर मैदा घालायचा आहे आणि तो कुकरच्या डब्यामध्ये पसरवून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा मैदा आपल्याला काढून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला केकचे बॅटर बनवून घ्यायचे आहे. बारीक केलेल्या बिस्किटमध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालायचे आहे. मोहरीचे तेल सोडून तुम्ही कोणतेही तेल घालू शकता, कारण मोहरीच्या तेलाला फ्लेवर असतो. नंतर आपल्याला 1 कप दूध घ्यायचे आहे व थोडे थोडे दूध आपल्याला बिस्किटमध्ये घालून त्याचे बॅटर बनवून घ्यायचे आहे. व केकचे बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टसरही नाही, असे मध्यम बनवून घ्यायचे आहे. व बारीक केलेले बिस्किटमध्ये आपल्याला थोडे थोडे दूध घालत राहायचे आहे आणि ते मिक्स करत राहायचे आहे. त्याच्यामुळे बॅटरच्या गुठळ्या देखील बनत नाहीत. विस्करच्या साहाय्याने आपल्याला एकाच दिशेने केकचे बॅटर मिक्स करत राहायचे आहे. व घेतलेले कपभर दुधापैकी मी सर्व दूध बिस्किटमध्ये ओतले आणि मिक्स करून घेतले. बॅटर इथे छान असे बनलेले आहे. जास्त पातळ देखील नाही किंवा जास्त घट्टसर देखील नाही. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे. इथे मी 1 चमचाभर इनो घेतलेला आहे किंवा तुम्ही इनोचे 1 पॉकेट देखील घालू शकता. इनो घातल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती पाव चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे व त्यामुळे केकला छान असा फ्लेवर येतो. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 4 चमचा दूध घालून घ्यायचे व सर्व साहित्य एकत्र छान मिक्स करून घ्यायचे व नंतर आपल्याला लगेच बनवलेले बॅटर कुकरच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचे आहे. व नंतर आपल्याला कुकरचा डब्बा 1 ते 2 वेळेस खाली टॅप करून घ्यायचा आहे. नंतर तो कुकरचा डब्बा आपल्याला प्रीहीट केलेल्या कढईमध्ये बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. कमी गॅसवरती आपल्याला केक 40 ते 50 मिनिटासाठी बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. तरी ते 10 मिनिटे झालेली आहेत. केक थोडासा वरती आलेला आहे. तरी ते सुरुवातीपासून आतापर्यंत 20 मिनिटे झालेली असतील. केक अजून जास्त वरती आलेला आहे. तर इथे केक बेक करायला ठेवल्यापासून 30 मिनिटे झालेली आहेत. 30 मिनिटांमध्ये केक छान असा वरती आलेला आहे. तर इथे आपल्याला केक बेक करायला ठेवल्यापासून 40 मिनिटे झालेली आहेत. 40 मिनिटांमध्ये केक छान असा फुगून वरती आलेला आहे व इथे साधारणतः 50 मिनिटे झालेली असतील. 50 मिनिटांमध्ये आपला केक छान असा बेक झालेला आहे. केक आपल्याला चाकूच्या साहाय्याने बेक झाला का ते चेक करून घ्यायचे आहे. केकच्या मध्यभागी आपल्याला चाकू किंवा टूथपिक घालायचे आहे. तर चाकू आपला क्लीन निघत आहे, त्याला थोडेही केकचे बॅटर लागत नाही. यात आता आपला केक छान असा बेक झालेला आहे. नंतर आपल्याला केक 5 ते 10 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवायचा आहे व 10 मिनिटानंतर आपल्याला केक कुकरच्या डब्यामधून काढून एका ताटामध्ये ठेवायचा आहे.
तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता। इथे आपला केक छान असा बेक झालेला आहे व त्याला वरून देखील जाळी पडलेली आहे व इथे साधारणतः 10 मिनिटे झालेली असतील। केक थंड झालेला आहे। आपल्याला चाकूच्या साहाय्याने कुकरच्या डब्यापासून केक वेगळा करून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला कुकरचा डब्बा एका ताटामध्ये पालथा करून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता। केकला दोन्ही साईडने छान अशी जाळी आलेली आहे। इथे आपला जाळीदार स्पंजी केक बनवून तयार झालेला आहे। तर इथे मी केकवरती डेकोरेशनसाठी 1K काढून घेणार आहे, कारण आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यामुळे मी केकवरती काजूच्या साहाय्याने 1K काढणार आहे। जर तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम असेल तर तुम्ही व्हिपिंग क्रीमच्या साहाय्याने देखील केकवरती डेकोरेशन करू शकता, परंतु मी इथे साध्या सोप्या पद्धतीने काजूच्या साहाय्याने 1K काढणार आहे। आपल्या चॅनलवरती 10 महिन्यामध्ये 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। हे सर्व तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे पूर्ण झालेले आहे। इथून पुढेही असा सपोर्ट करत राहा। तसे तर 1K सबस्क्रायबर पूर्ण होऊन जवळजवळ 1 महिना होत आलेला आहे। केकचा व्हिडिओ बनवून ठेवलेला असून देखील तो पोस्ट करण्यासाठी लेट झालेला आहे। तर इथे मी काजूच्या साहाय्याने केकवरती 1K काढून घेतलेले आहे। तर इथे आपला पार्लेजी बिस्किटपासून अगदी मऊसूत जाळीदार केक बनवून तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी केक बनवू शकता। आपण केक कट करून पाहू। तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर इथे आपला पार्लेजी बिस्किटपासून स्पंजी केक बनवून तयार झालेला आहे। केकला सर्व बाजूनी छान अशी जाळी पडलेली आहे व केक अगदी मऊ देखील झालेला आहे। तुम्हाला हा केक आवडला का ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।